श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या देवघरामध्ये या 5 वस्तू असायलाच पाहिजे. तर त्या वस्तू काय आहे ते तुम्हाला त्याची मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या, म्हणजे तो तुमच्या फायद्याचाच आहे. जे की तुमच्या घरात जर जी वस्तू नसेल तर ती तुम्ही त्या देवाऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे, आणि ठेवल्याने काय काय फायदे होतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बघा, देवघरात प्रत्येकाच्या देवघरात देव असतात, पण हे जे काही मेन वस्तू आहेत त्या मात्र नसतात. त्याच्यामुळे आपल्या घरात क्लेश होतात, सुखसमृद्धी नांदत नाही किंवा धनलाभ होत नाही. कोणत्या गोष्टीचा वारंवार नकारात्मकता असते घरामध्ये. त्याच्यामुळं हे जे वादविवाद होतात ते या गोष्टींमुळे सुद्धा होतात, पण आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. तर चला पाहूया आपण. तर पहिला, ह्या ज्या 5 वस्तू आहे त्या वस्तू कोणत्या आहेत, तर त्याच्यापासून त्याचे फायदे पण काय आहे ते आणि नियम काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिला म्हणजे देवघरामध्ये मोरपंख ठेवल्याने काय होते. तर देवघरामध्ये मोरपंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुदोष जे आहेत ते आपले दूर होतात. सुखसमृद्धी नांदते. म्हणजे धनप्राप्ती होण्यासाठी लाभदायक आहे, जे की मोरपंख मंदिरामध्ये आपल्या देवाऱ्यात ठेवल्याने. नकारात्मक शक्तीचा नाश होतो. तर आता बघा, मोरपंखामुळे घरातील वातावरण सुद्धा शुद्ध शांत राहते. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मोरपंख हा श्रीकृष्णाच्या अत्यंत प्रिय हे आहे की कृपा आहे त्याची. म्हणजे मोरपंख देवघरात ठेवल्यास त्याची कृपा होते. तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वास्तुदोष तर दूर होतात. तर हा मोरपंख कोणत्या योग्य दिशेत ठेवायला पाहिजे, तर ईशान्य किंवा अग्नेय दिशा ही सर्वात उत्तम आहे. त्याच्यामुळे हा मोरपंख ह्या दिशेत ठेवावा. तर दुसरं म्हणजे आहे की बासुरी. तर आपल्या देवघरात बासुरी ठेवल्याने काय होते, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे बासुरी. त्यामुळे घरात सुख शांती लाभते, समृद्धी नांदते. तर नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते. त्याच्यानंतरला कौटुंबिक, म्हणजे जर आपल्या घरामध्ये सारखे वारंवार कलह क्लेश होत असेल तर ते सुद्धा पूर्णपणे बंद होतात. सतत भांडणं होणे. तर देवारात बासुरी ठेवल्याने अशांततेचे वातावरण दूर होते, म्हणजे वारंवार. तर तिसरं म्हणजे त्रिशूळ आहे. तर त्रिशूळ काय करतं, तर बघा, त्रिशूळ हे भगवान शिवाची दिव्य शक्ती संरक्षणाचे प्रतीक आहे. तर नकारात्मक ऊर्जा, टोक म्हणजे काही असेल वाईट नजर असेल ते सुद्धा या त्रिशूळामध्ये मुळे दूर होते, म्हणजे की नष्ट होते. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 प्रमुख गुणांचे म्हणजे त्रिमूर्ती म्हणजे की प्रतीक आहे हे, ज्यामुळे घरात सुखशांती समृद्धी नांदते त्रिशूळामुळे. आता चौथं म्हणजे गरुड घंटा. तर गरुड घंटा ही भगवान विष्णूचे वाहन आहे. तर घंटेचा म्हणजे बघा, आता घरामध्ये जर घंटा वाजवली ना तर मादक म्हणजे देवापर्यंत आपली हाक जी आहे ती पोचते. घंटा वाजल्याने निर्माण होणाऱ्या विशिष्ट ध्वनीमुळे ना आपल्या घरामध्ये नकारात्मक जी ऊर्जा असते ना ती नष्ट होते. तर नंतरला आहे की पादुका. आता पादुका ह्या ज्या आहे ना, तर या पादुका आहे ईश्वराच्या आणि गुरूंच्या चरणाचे काय आहे आपल्या घरात प्रतीक, म्हणजे की देवघरात आपल्या गुरूंचे प्रतीक म्हणून साक्षात ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याच्यामुळं घरात आपल्या देवघरात पादुका ह्या असायलाच पाहिजे. पादुकांचे पूजन केल्याने किंवा त्यांना रोज नमस्कार केल्याने काय होतं, आपल्या घरात जे मानसिक ताणतणाव असतात तो कमी होतात आणि घरातील सदस्यांचे प्रेम एकमेकांमध्ये वाढू लागतं. त्याच्यानंतर आरोग्य पण चांगलं राहतं, मन शांत राहतं. चौथं म्हणजे कलश. तर प्रत्येकाच्या घरात कलश असतो. तर कलश कसा हे करायचा, तर कलशातील पाणी दररोज बदलावे, आणि जुनं पाणी असेल तर ते रोज बदलायचं. घराबाहेर कोणत्याही झाडाला टाकायचं असतं, ते तुळशीला टाकायचं नाही. तर हा जो कलश आहे ना, घराची ईशान्य दिशा सर्वात उत्तम मानली जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून